हार्डवर्कसह राहील थोडा संघर्ष. हार्डवर्कसह राहील थोडा संघर्ष, तरीही अनेक दृष्टीने लाभदायक वर्ष. एका रात्रीत मिळणाऱ्या यशासाठी देखील कित्येक वर्ष संघर्ष करावा लागतो. दुसऱ्याचं यश हे लोकांना नेहमीच सोपं वाटत असतं. तुम्हाला यश मिळालं की लोकांना वाटतं, अरे वा, याला एका रात्रीत यश मिळालं. मात्र एका रात्रीत काहीही मिळत नसतं. तर कोणत्याही प्रकारचं मोठं यश मिळवण्यासाठी वर्षानुवर्ष तपश्चर्या करावी लागते. त्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो. असा संघर्ष तूळ जातक अत्यंत उत्तमपणे करतात. कारण ध्येय निश्चित असलं की झेप देखील उंचच घ्यावी लागते. ही बाब तूळ जातकांना चांगल्या प्रकारे माहीत असल्यामुळे ते स्वप्न देखील मोठी पाहतात आणि त्यानुसार परिश्रम देखील करतात. महत्त्वाची बाब म्हणजे हे सर्व करत असताना सर्वांना सोबत घेऊन चालतात आणि यश देखील मिळवतात. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. सर्वप्रथम तुम्हाला येणाऱ्या 2024 या इंग्रजी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हे इंग्रजी नववर्ष तुमच्यासाठी कसं राहील हे आपण समजून घेत आहोत. त्यामध्ये आजच्या भागात आपण तूळ राशीच्या वार्षिक राशी भविष्याचं विश्लेषण करणार आहोत. सोबतच या नववर्षातील शुभ काळ व करावयाचे विशेष उपाय देखील मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. याशिवाय अजून एक महत्त्वपूर्ण बाब म्हणजे 2024 हे नववर्ष तुमचं वैयक्तिक भविष्य काय असेल हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव, जन्मतारीख, जन्मवेळ आणि आपला सर्वात महत्त्वाचा एक प्रश्न अवश्य लिहावा. प्रत्येक रविवारी असणाऱ्या आपल्या यूट्यूब लाईव्हमध्ये आम्ही आपल्याला निशुल्क मार्गदर्शन करू. म्हणून सर्व तपशील आणि आपला प्रश्न नक्की कमेंट करा. नववर्षाची चाहूल लागली की ज्योतिषप्रेमींकडून वार्षिक राशी भविष्याची खूप मोठ्या प्रमाणात मागणी होत असते. येणारं नववर्ष आपल्यासाठी कसं राहील, वर्षातील कोणता काळ आपल्यासाठी शुभ आहे, कोणत्या काळात आपण सावध राहायला हवं, अशा अनेक गोष्टी समजून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक असतात. आपणही दरवर्षी वार्षिक राशी भविष्यातून या गोष्टीचं विश्लेषण करीत असतो. त्यानुसार आजच्या भागात आपण सर्वप्रथम तूळ राशीविषयी थोडक्यात माहिती समजून घेऊया. समान न्याय करणारे, सर्वांना सोबत घेऊन चालणारे आणि व्यापारी लोकांची राशी म्हणून तूळ राशीची विशेष ओळख आहे. एक पुरुष हाती तराजू आणि त्यात काही वस्तू घेऊन उभा आहे. अशी आकाशातील नक्षत्राची प्रतिकृती म्हणजे तूळ रास होय. तराजू या राशीचं प्रतीक आहे. तो समतोलदर्शक मानला जातो, न्यायाचं प्रतीक मानला जातो. त्यामुळे समतोलपणा राखणं, सर्वांना समान न्याय देणं, सत्याचा पुरस्कार करणं आदी गुण या राशीच्या मूळ स्वभावातच असतात. सोबत या लोकांमध्ये व्यापारी वृत्ती देखील आढळून येते. तूळ राशीचे जातक हे रंगाने गोरे, मध्यम बांध्याचे, चेहऱ्याने सुंदर असतात. ते सदैव प्रसन्नचित्त राहून आपल्या हसतमुख चेहऱ्यांचे सर्वांचे लक्ष वेधून घेतात. या लोकांचे वैशिष्ट्य म्हणजे हे ज्याला एकदा आपला मित्र मानतील त्याला सर्वस्व अर्पण करायला तयार होतात. हे लोक आतल्या गाठीचेही असतात, कारण इतरांच्या मनातील गोष्टी ओळखण्याचं कसब त्यांच्याकडे असतं. मात्र आपल्या मनातील गोष्ट ते इतरांना कधीच कळू देत नाही. कोणत्याही विषयावर तत्काळ आपल्या भूमिकेत येऊन निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यात असते. हे लोक परिस्थिती कशीही असली तरी त्यात स्वतःला सामावून घेतात. तूळ राशीच्या जातकांचा मुख्य दुर्गुण म्हणजे छोट्यातली छोटी गोष्ट त्यांचं चित्त विचलित करू शकते. त्यांची कल्पनाशक्ती खूप दांडगी असते. त्यामुळे त्यांचे ध्येय देखील मोठे असतात. न्यायप्रिय, नियमांना धरून चालणारे असा त्यांचा स्वभाव असतो. असे लोक समाजकारण किंवा राजकारणात यशस्वी होऊ शकतात. समाजकार्य करण्याची त्यांना विशेष आवड असते. सोबतच आपल्या लाभ नुकसानीच्या बाबतीत हे लोक फार दक्ष असतात. तसंच बोलण्यात हे लोक अतिशय चतुर आणि व्यवहारात अत्यंत चोख असतात. त्यामुळे तूळ राशीचे लोक हे कोणताही व्यापार व्यवसायात यशस्वी होतात. अशा या तूळ राशीसाठी
2024 हे इंग्रजी नववर्ष कसं राहील हे आता आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत. हे राशी भविष्य समजून घेत असताना अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे आपल्या चंद्र राशीनुसार तुम्ही हे राशी भविष्य समजून घ्यावं. कारण 60% चंद्र राशीनुसार, 30% लग्न राशीने आणि 10% रवी राशीने हे राशी भविष्य लागू पडतं. नववर्षात नक्की घडणाऱ्या विशेष घटना. या नववर्षात तूळ जातकांच्या बाबतीत काही विशेष घटना नक्कीच घडतील. या नववर्षात तूळ खूप मोठं शैक्षणिक यश नक्कीच मिळवणार आहेत. तुम्ही शिक्षणाच्या ज्या विभागात असाल त्यामध्ये आतापर्यंत तुम्ही जे यश गाठलेलं असेल त्यापेक्षा कितीतरी मोठं यश तुम्ही 2024 या नववर्षात मिळवणार आहात. जे तूळ जातक घरात पाळणा आणण्याची वाट बघत असतील त्यांची मनोकामना देखील पूर्ण होणार आहे. याशिवाय विवाह इच्छुक वधूवरांचे विवाह जुळून येण्याचे योग मे महिन्यापर्यंत निर्माण होणार आहेत आणि ते अत्यंत सकारात्मक देखील असणार आहेत. एकंदरीत तूळ जातक या नववर्षात आर्थिक आणि शैक्षणिक प्रगती खूप मोठ्या प्रमाणात करणार आहेत. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता तूळ जातकांसाठी हे नववर्ष अत्यंत सकारात्मक म्हणता येईल. कारण व्यक्तिमत्वामध्ये आपण राशी स्वामीच्या गोचरचा, त्याच्या स्थितीचा विचार करीत असतो. त्याशिवाय पंचमेश आणि भाग्येशाच्या स्थितीचा विचार करत असतो. तुमचे पंचमेश शनिदेव संपूर्ण वर्षभर पंचम स्थानात विराजमान राहणार आहेत. ते तुम्हाला शैक्षणिक यश देतील, इष्टदेवांचे आशीर्वाद प्राप्त होतील, संतती सुख देतील. यानंतर षष्ठ स्थानातील राहू तुम्हाला शत्रूवर विजय मिळवून देतील. त्यामुळे तुमचे व्यक्तिमत्व सकारात्मक पद्धतीने विकसित होईल. विशेष बाब म्हणजे गुरुदेव देखील तुम्हाला वर्षातील पहिले 4 महिने अत्यंत सकारात्मक फळ देणार आहेत. मे महिन्यापासून त्यांच्या फळाची दिशा बदलेल, मात्र तरी देखील ते तुमच्यासाठी शुभदायक राहतील. एकंदरीत व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने हे नववर्ष तुमच्यासाठी उत्तम म्हणता येईल. म्हणून या काळाचा तुम्ही सदुपयोग करायला हवा. धन, कुटुंब, वाणी या दृष्टीने विचार केला असता तूळ जातकांसाठी हे नववर्ष अत्यंत लाभदायक म्हणता येईल. कारण धनलाभाचे अनेक योग यावर्षी तुमच्यासाठी निर्माण होणार आहेत. तुमची संतती जर वयाने मोठी असेल तर त्यांना यावर्षी पटकन चांगला जॉब लागेल, म्हणजे त्यांच्यासाठी नोकरीचे योग निर्माण होतील. तुमचा स्वतःचा व्यवसाय असेल त्यातून धनलाभाच्या अनेक संधी निर्माण होतील. जुन्या प्रॉपर्टीतून देखील तुम्हाला लाभ होण्याची शक्यता दिसून येत आहे. किंवा तूळ जातकांनी बचत करून एखादी वस्तू घेऊन ठेवलेली असेल तर त्या वस्तूचा भाव अचानकपणे वाढेल, म्हणजे त्यापासून देखील तुम्हाला लाभ होईल. एकंदरीत विविध मार्गांनी धनलाभाचे, कुटुंबात वृद्धी होण्याचे शुभयोग निर्माण होत आहे. तुमची वाणी देखील उत्तम असणार आहे, ज्यामुळे तुमचे संबंध सर्वांशी चांगले राहतील. तुमची प्रगती देखील तुम्ही करणार आहात. थोडक्यात या सर्व दृष्टीने हे नववर्ष तुमच्यासाठी लाभाचं म्हणता येईल. म्हणून या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्यायला हवा. पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता तूळ जातकांसाठी हे नववर्ष प्रचंड परिश्रमाचं आहे असं आपण म्हणू शकतो. वर्षाच्या सुरुवातीपासून तर वर्षाच्या शेवटपर्यंत तुम्ही प्रचंड परिश्रम करणार आहात. त्यातही सुरुवातीचे 4 महिने थोडंसं स्मार्ट वर्क असेल, मात्र नंतरचे 8 महिने तुम्ही प्रचंड हार्डवर्क करणार आहात. खरं तर स्मार्ट वर्क अधिक असायला पाहिजे, परंतु यावर्षी विशेषतः जून ते डिसेंबर या काळात तुम्ही बऱ्यापैकी हार्डवर्क करणार आहात आणि त्यातून तुम्हाला योग्य ते लाभ देखील प्राप्त होणार आहे. केलेले परिश्रम कधीही वाया जात नाही. आज नाही तर उद्या त्यातून लाभ मिळणारच असतो, ही बाब लक्षात घ्या. वास्तू, वाहन, जमीन, सुखशांती या दृष्टीने विचार केला असता तूळ जातकांसाठी हे नववर्ष अत्यंत सकारात्मक व शुभ म्हणता येईल. कारण यावर्षी तुमच्यासाठी वास्तू वाहनाचे अत्यंत सुंदर योग निर्माण होणार आहेत. त्यामुळे जे जातक नवीन वास्तू किंवा वाहनाचे स्वप्न बघत असतील त्यांनी या नववर्षात त्या दृष्टीने अधिक प्रयत्न करायला हवेत. तुमची स्वप्नपूर्ती अवश्य घडून येईल. याशिवाय घरामध्ये सुखशांती देखील बनून राहील. घरात सुखशांती असेल तर मनुष्य बाहेरील आघाडीवर अधिक चांगल्या प्रकारे कार्य करू शकतो.
याचा प्रत्यक्ष अनुभव तूळ जातक या नववर्षात विशेषत्वाने घेणार आहेत. थोडक्यात या सर्व दृष्टीने हे नववर्ष तुमच्यासाठी अत्यंत सकारात्मक राहील, म्हणून या काळाचा तुम्ही पूर्ण लाभ घ्यायला हवा. शिक्षण, संतती, प्रणय या दृष्टीने विचार केला असता तूळ जातकांसाठी हे नववर्ष लाभदायकच म्हणता येईल. शिक्षणात तुम्हाला मोठं यश मिळणार आहे. संतती सुख आणि संततीपासून सुख या दोन्ही गोष्टी तुम्हाला प्राप्त होणार आहेत. इष्टदेव देखील तुम्हाला आशीर्वाद देणार आहेत, कारण कुलदेवीच्या दर्शनाला जाण्याची ओढ तुमच्या मनात जागृत होईल आणि तुम्ही दर्शनाला देखील जाणार आहात. याशिवाय विवाह इच्छुक वधूवरांचे विवाह जुळून येण्याचे योग या नववर्षात निर्माण होत आहेत, म्हणून त्या दृष्टीने तुम्ही अधिक प्रयत्न करायला हवे. त्यात तुम्हाला नक्कीच यश प्राप्त होईल. थोडक्यात या सर्व दृष्टीने हे नववर्ष तुमच्यासाठी लाभदायक राहील. त्याचा पुरेपूर उपयोग करून घ्या. आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता या नववर्षात तूळ जातकांचं आरोग्य उत्तम राहील. अर्थात लहान मोठे आजार मानवी शरीराला लागू असतात, तेवढे सोडल्यास सर्वसामान्यपणे उत्तम आरोग्य तुम्हाला लाभणार आहे. ज्या जातकांना कर्जाची आवश्यकता असेल त्यांना ते सहज प्राप्त होईल. मात्र खरोखरच गरज असल्याशिवाय कर्जाचा विचार करू नये. हितशत्रूंच्या कारवाया सुरू राहतील, परंतु त्यात विजय तुमचाच होईल. स्पर्धकांना तुम्ही अगदी सहज माघारी पाठवणार आहात. थोडक्यात या सर्व दृष्टीने देखील हे नववर्ष तुमच्यासाठी मोठी सकारात्मकता घेऊन येणार आहे, म्हणून या काळाचा तुम्ही सदुपयोग करायला हवा. नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता नोकरी करणाऱ्या तूळ जातकांसाठी या नववर्षातील पहिले 4 महिने अत्यंत सकारात्मक राहतील. नंतरच्या 8 महिन्यामध्ये मात्र थोडेसे अडथळे, अडचणी, संघर्ष निर्माण होईल. सोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांकडून तुम्हाला त्रास होऊ शकतो. मात्र एक बाब नक्की की या सर्वातून तुमची प्रगती होणार आहे. ते त्यांचं काम करतील आणि तुम्ही शांतपणे प्रगती करत राहाल. ही बाब नोकरी करणाऱ्या जातकांनी प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी. व्यावसायिक तूळ जातकांसाठी हे नववर्ष बऱ्यापैकी यशाचं, लाभाचं, प्रगतीचं राहील. अर्थात संपूर्ण वर्ष कोणासाठी पूर्ण प्रगतीचं नसतं किंवा संपूर्ण वर्ष पूर्ण अधोगतीचं देखील नसतं. त्यातही काही काळ प्रगतीचा तर काही काळ संघर्षाचा देखील असतो. तो आम्ही तुमच्या राशीप्रमाणे स्वतंत्र शेवटी सांगितलेला आहे. तो देखील तुम्ही समजून घेऊ शकता आणि त्यानुसार या नववर्षातील महत्त्वपूर्ण कामांचं नियोजन बनवू शकता. ते तुमच्यासाठी लाभदायक राहील. भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता तूळ राशीसाठी या नववर्षात अनेक शुभसंकेत निर्माण होणार आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास पंचम या त्रिकोणाचे स्वामी पंचमात आपल्या मूळ त्रिकोण राशीत आणि उच्चीचं असणं हा अत्यंत मोठा शुभसंकेत म्हणता येईल. याशिवाय गुरुदेव तुमच्या केंद्रस्थानात विराजमान आहे. वर्षाच्या सुरुवातीपासून तर 1 मेपर्यंत ते तिथे राहतील. हा देखील एक मोठा शुभसंकेत आपण म्हणू शकतो. तसंच तुमच्यासाठी आर्थिक धनलाभाचे योग निर्माण होत आहेत. भाग्य समृद्ध होणार आहे. आपल्या शत्रूंवर तुम्ही विजय मिळवणार आहात. मोठे ग्रह तुमच्यासाठी सकारात्मक स्थितीमध्ये बसलेले आहेत. विशेषतः भाग्य आणि शुभसंकेत यामध्ये शनी, गुरु, राहू, केतू यासारख्या मोठ्या ग्रहांचा जेव्हा विचार करतो तेव्हा 4ही ग्रह तुमच्यासाठी सकारात्मकरित्या प्रवास करीत आहेत आणि तुमच्यासाठी लाभदायक ठरणार आहे. त्यामुळे त्यांनाही आपण शुभसंकेत म्हणू शकतो. अशा अनेक शुभसंकेतांनी हे नववर्ष तुमच्यासाठी भरलेलं आहे आणि त्यांच्यापासून तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम देखील प्राप्त होणार आहे. म्हणून या काळाचा सदुपयोग करा. कर्माच्या दृष्टीने विचार केला असता तूळ जातक हे कर्माला प्राधान्य देणारे असतात. या नववर्षामध्ये तुम्ही बऱ्यापैकी स्मार्ट वर्क करत स्वतःची प्रगती साध्य करणार आहात. बुद्धिमान तुम्ही आहातच. वायुतत्वाच्या राशी या बुद्धिमान मानल्या जातात. सोबतच कर्तृत्व तुम्हाला ईश्वराने बहाल केलेलं आहे. म्हणजे तुम्ही योग्य कर्मासह कर्तृत्व देखील करीत असता. एकंदरीत हे नववर्ष तुम्हाला भरपूर कर्मप्रधान बनवणार आहे आणि त्यातून
तुम्हाला योग्य तो लाभ देखील प्राप्त होणार आहे. लाभाच्या दृष्टीने विचार केला असता तूळ जातकांसाठी हे नवं वर्ष मोठ्या लाभाचं म्हणता येईल. कारण शनिदेवांची दृष्टी तुमच्या लाभस्थानावर आहे. महत्त्वाची बाब म्हणजे शनिदेव तूळ राशीसाठी राजयोगकारक मानले जातात. सोबतच गुरुदेवांची दृष्टी देखील तुमच्या लाभस्थानावर आहे. शनी गुरुसारख्या 2 मोठ्या ग्रहांची दृष्टी लाभस्थानावर असल्यामुळे लाभाच्या अनेक संधी तुमच्यासाठी निर्माण होतील. याशिवाय वर्षातील काही महिने तुमच्यासाठी विशेष लाभदायक असणार आहेत. विशेषतः मार्च व सप्टेंबर या 2 महिन्यातील काही दिवसांमध्ये तुम्हाला मोठा लाभ प्राप्त होईल. त्याची सविस्तर माहिती मी तुम्हाला पुढे देणारच आहे. थोडक्यात हे नवं वर्ष तुमच्यासाठी मोठं लाभदायक राहील, म्हणून या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्यावा. व्यय व परदेश गमन या दृष्टीने विचार केला असता तूळ राशीच्या व्ययस्थानात केतू ग्रहाचं आगमन झालं आहे, ज्यामुळे खर्च, अनपेक्षित खर्चाचे योग या नवं वर्षात तुमच्यासाठी निर्माण होतील. त्या खर्चाचा सामना तुम्हाला करावा लागेल, मात्र सोबतच तुमच्या लाभाचं प्रमाण वाढणार आहे. तुमचं कर्म देखील या नवं वर्षात समृद्ध होणार आहे. आर्थिक प्रगती तुमची होणारच आहे, म्हणून खर्चाची तुम्ही अधिक काळजी करू नये. किंबहुना खर्चाला आपण जबाबदारी पूर्ण करणं असं म्हणतो. त्यामुळे तूळ जातकांनी खर्चाला घेऊन सकारात्मक विचार करावा आणि स्वतःची प्रगती साध्य करून घ्यावी असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. प्रत्येकच काळ प्रत्येकासाठी पूर्णपणे चांगला किंवा पूर्णपणे वाईट जात नाही. आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं. त्यानुसार वर्षातील काही काळ हा प्रत्येकासाठी शुभदायक, लाभदायक असतो. आपण त्या काळात कसं वागतो, मिळालेल्या संधीचा किती फायदा घेतो, यावरून आपलं यशापयश ठरतं. त्या दृष्टीने विचार केला असता तूळ राशीसाठी जानेवारी महिन्यातील 2रा पंधरवाडा, मे महिन्यातील पहिला आठवडा, त्यानंतर जून महिन्यातील 2रा आठवडा आणि जुलै महिन्यातील 2रा आठवडा शिवाय संपूर्ण ऑगस्ट महिना अत्यंत शुभदायक व लाभदायक राहणार आहे. हे आधीच लक्षात घेऊन तुम्ही या वर्षातील महत्त्वपूर्ण कामांचं नियोजन करायला हवं. त्यानंतर काळजी घेण्याच्या दृष्टीने विचार केला असता फेब्रुवारी महिन्यातील पहिला आठवडा, एप्रिल महिन्याचा 2रा आठवडा आणि सप्टेंबर महिन्याचा 2रा पंधरवाडा या काळात स्वतःची योग्य ती काळजी घ्या. उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये अनेक छोटे छोटे आणि सहज करता येण्यासारखे उपाय सांगण्यात आले आहे, जे आपण दर महिन्याच्या राशी भविष्यामध्ये देखील सांगत असतो. उपाय छोटे असले तरी परिणाम खूप मोठा असतो. त्यानुसार उपायांचा विचार केला असता हे नवं वर्ष अनेक अर्थांनी तुमच्यासाठी उपयुक्त राहणार आहे. या नववर्षातील ग्रहांची स्थिती लक्षात घेऊन मी राशीनुसार काही उपाय सांगणार आहे. त्यानुसार तूळ राशीसाठी देवी लक्ष्मीची पूजा करण्यासोबत शुक्रवारी काळ्या मुंग्यांना साखर खाऊ घालण्याचा उपाय सूचित करण्यात येत आहे. तुमच्या प्रत्येक कामात जर अडथळे येत असतील तर हा उपाय तुम्ही अवश्य केलाच पाहिजे. यानंतर दुसरा महत्त्वपूर्ण उपाय म्हणजे दररोज गरम तव्यावर पोळी भाकरी भाजण्यापूर्वी दूध शिंपडावे. या उपायामुळे घरातील आजारपण कमी होते. थोडक्यात या दोन्ही उपायांचे तुम्ही अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील. हे नवं वर्ष तुमच्यासाठी आनंदाचं, उत्साहाचं, प्रगतीचं राहील, म्हणून तुम्ही हे उपाय अवश्य करा. अशा प्रकारे मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी इंग्रजी नववर्ष कसं राहील हे समजून घेण्यासाठी आम्ही 12 व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केले आहे. आता आपण इथे थांबूया. पुन्हा अवश्य भेटूया. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे. त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल.
धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.